प्रबोधन. प्रबोधन 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 प्रबोधन. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील, शाश्वत अकादमी पुणे. गेल्या 11 वर्षापासून मी विविध स्पर्धा परीक्षेला इंग्लिश शिकवतोय आणि ह्या शिकवण्याच्या प्रवासामध्ये मला नेहमी एक गोष्ट डोक्यात असायची, ती म्हणजे इंग्लिशमध्ये हायेस्ट मार्क्स माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवावं. आणि गेल्या 5 वर्षामध्ये ते दिसत आहे. तुम्ही जर मेनचा रिझल्ट बघितला तर अगदी टॉपर, राज्यसेवा असेल, कंबाईन बी आणि कंबाईन सी किंवा सरळ सेवा, अगदी टॉपर बसलं लास्ट पर्यंत जेवढे विद्यार्थी ते ऑलमोस्ट शाश्वतचे आहे. हे करत असताना मी 0 एरर लिहिलं, त्यानंतर मी कायझन लिहिलं, त्यानंतर मी ऑनलाईन बॅचेस आणल्या, नंतर मी नोट्स वगैरे लिहिली आणि ती गोष्ट घराघरात गेली आणि ती लोकांना खूप सोप्या पद्धतीत समजते आहे. यात अशी गोष्ट आपल्याला दिसते की मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये हायेस्ट मार्क्स आपल्याला दिसतात. ही गोष्ट ऑब्झर्व करताना मला एक गोष्ट अजून जाणवली, ती म्हणजे मेन्सचा विद्यार्थी जेव्हा तो मेन्सला येतो त्याला अतिशय कमी वेळ म्हणजे 3 महिने मिळतात आणि त्या 3 महिन्यामध्ये त्याला पेपर 1 पेपर 2 दोन्ही पेपर डील करता येत नाही आणि तो नापास होतो. ही गोष्ट का घडतायत तर याचा जनरल ऑब्झर्वेशन असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम लोक फक्त प्रिलिमचा अभ्यास करतात. पहिली प्रिलिम फेल झाला म्हणजे दुसरा प्रिलिमचा अभ्यास, दुसरी फेल झाला म्हणजे तिसरा प्रिलिमचा. आणि ही लोक प्रिलिम पास झाल्यानंतर जेव्हा ते मेन्सला येतात तेव्हा त्यांना कळतं की पेपर 2 ला ऍक्च्युली 42 क्वेश्चन्स हे सायन्स, टेक, मॅथ आणि रिझनिंग वरती आहे. तेव्हा त्यांना कळतं की पेपर 1 हा लँग्वेज आणि लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये होकॅब एवढा आहे आणि ग्रामर एवढा आहे. थोडक्यात यातनं एक गोष्ट आपल्याला कळते की मेन्स ओरिएंटेड टीचिंग आणि मेन्स ओरिएंटेड स्टडी हा खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला संपूर्ण लायब्ररीमध्ये जेही लोक अभ्यास करतात, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स फक्त प्रिलिम करतात, मेन्स काय 0. मग मेन्समध्ये ते फेलचं प्रमाण आपल्याला जर कमी करायचं असेल तर आधी मेन्स ओरिएंटेड शिकावं लागेल. ही गोष्ट डोक्यात घेऊन मी संपूर्ण आपल्या शास्त्र शिक्षकांचा वृंद एकत्र आम्ही चर्चा केली आणि त्यातनं निर्माण झाला शब्द म्हणजेच प्रबोधन. मग प्रबोधन म्हणजे नेमकं काय तर प्रबोधन म्हणजे इनलाइटनमेंट करणं. मग आता इनलाइटमेंट म्हणजे काय की अवेअर करणं, एखादा अज्ञानाला ज्ञानात आणणं म्हणजेच प्रबोधन होय. मग प्रबोधन शब्द हा आणत असताना आम्ही सर्वात एक गोष्ट फोकस केली की प्रबोधन ओरिएंटेड जर आपल्याला कंबाईन बी आणि सी ची इंटिग्रेटेड बॅच चालू करायची आहे तर आधी लक्ष द्यायचं मेन्सला. म्हणजे ती मेन्स कंप्लीट करू, नंतर प्रिलिम आणि पुन्हा रिव्हिजन आणि डायरेक्टली रँकिंग मध्ये मुलांना आणू. भारतीय इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर एक प्रबोधनाचा काळ राहिलेला होता, ज्याच्यामध्ये काही लोकांना भूमिका घ्यायला लागली होती समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाला पुढे आणण्यासाठी, समाजाला चुकीच्या गोष्टीतून समोर आणण्यासाठी. त्याच पद्धतीने शाश्वत अकॅडमी आता ही भूमिका पार पडणार आहे की ज्या काही चुकीच्या पद्धतीने गोष्टी शिकवल्या जातात, प्रिलिम्स ओरिएंटेड गोष्टी शिकवल्या जातात, त्याच्यातून बाहेर येऊन आता आपल्याला मेन्समध्ये आपल्याला अपेअर व्हायचं आणि मेन्सच्या लिस्टमध्ये देखील आपल्याला टॉप करायचं आहे. तर यामध्ये करणार काय आहे तर ही जी आपली प्रबोधन इंटिग्रेटेड बॅच आहे, जे ग्रुप बी आणि सी साठी आपण 2026 डिझाईन केली आहे, ती बॅच असणार आहे आधीच मेन्स ओरिएंटेड. म्हणजे आपण आधी मेन्सचं टीचिंग घेऊया, नंतर प्रिलिम आणि नंतर डायरेक्टली एक्झाम. मग हे करत असताना आपण अगदी डे 1 ला 2 सब्जेक्ट घेऊया. म्हणजे सकाळी एक लेक्चर होईल, नंतर दुसऱ्या सेशन मध्ये दुसरं लेक्चर होईल. तर पहिला येईल एक जीएस सब्जेक्ट आणि नंतर एक मॅथ. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये 2 सब्जेक्ट कंप्लीट होतील, नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 2, नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये लँग्वेज येणार आहे म्हणजे इंग्लिश आणि मराठी. म्हणजे थोडक्यात पहिल्या आपल्याला 8 महिन्यामध्ये मेन्सचा बराचसा सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे, नंतर प्री चालू करायचं आहे. बरेच दिवस झालं प्रिलियमचा अभ्यास करतोय परंतु प्रिलियम क्रॅक होत नाही. त्याचं एक कारण आहे, तुम्ही फक्त महत्त्वाचे टॉपिक करताय, तुम्ही संपूर्ण सिलेबस कॉपी करत नाही. आणि याच्यासाठीच तुम्हाला आवश्यक आहे मुख्य परीक्षेचा माइंडसेट तयार करणं. आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि तुमचा पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे, संपूर्णपणे सेम आहे. परंतु तुम्ही काय करता, फक्त प्रिलियमचे प्रश्न घेता आणि ते सॉल्व्ह करता. तर तुम्हाला प्रबोधनच्या माध्यमातून हेच आता तोडायचं आहे. पण नेमकं हे प्रोसेस करत असताना काय असणार आहे टीचिंग, तर आपली टीचिंग एकच आहे, ती म्हणजे PYQ ओरिएंटेड बेस्ड टीचिंग. म्हणजेच काय, PYQ ड्रिव्हन टेक्निक टीचिंग आपल्याकडे असेल. यामध्ये नेमकं असणार काय बघा, मी इंग्लिश शिकवत असताना कधी इंग्लिश लँग्वेज शिकवत नाही मित्रांनो. मी फक्त तेवढं शिकवतो जेवढं परीक्षेमध्ये येतं. त्याच वेळेने आपण संपूर्ण आपली शास्त्राची टीम जी असणार आहे, सगळे GH सब्जेक्ट आपण PYQ ओरिएंटेड घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात परीक्षेत जेवढं येतं तेवढं आपण शिकूया, जेणेकरून पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण पास होऊ. तर आमचं टार्गेट कंप्लीट करणं आहे, म्हणजे काय की पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला रिझल्ट मध्ये आणणं. त्यासाठी PYQ ओरिएंटेशन असणार आहे. पण याचबरोबर काय असेल तर MCQ ड्रिल म्हणून आम्ही एक कन्सेप्ट डिझाईन केलेली आहे. MCQ ड्रिल साठी आमची शास्त्राची सेपरेट टीम आम्ही डिझाईन केलेली आहे. त्या टीम मध्ये मी आणि माझे शिक्षक वृंद बरेचसे आहेत. आम्ही प्रत्येक टॉपिक वरती MCQs काढूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंग्लिश घेतलं तर क्लॉथचा चॅप्टर असेल, व्होकॅब्युलरी असेल तर 1 वर्ड सबस्टिट्यूट असतील, पॉलिटी असेल तर संसद असेल, जिओग्राफी असेल तर नदी प्रणाली आहे, हिस्ट्री असेल तर एखाद्या चळवळी असतील. प्रत्येक टॉपिक वरती आमची टीम 100, 200, 300 एवढे MCQs आम्ही बनवतो आहोत आणि त्या संपूर्ण तुमच्याकडनं आम्ही करून घेऊ. म्हणजे जेणेकरून प्री आणि मेन्सला कोणीही मागे राहायला नको. आपण जनरली काय करतोय, फक्त पुस्तकं वाचतोय पण आपण मेन्सला फेल होतोय आणि प्रिलिमला फेल होतोय. त्याचं कारण काय, MCQ वरती कमांड नाहीये, PYQ वरती कमांड नाहीये, ती आम्ही करून घेऊ. प्रबोधन इंटिग्रेटेड बॅच थोडक्यात काय, आम्ही तुमच्याकडून सगळं करून घेऊ, तेही विथ
विथ रिपोर्ट, विथ करेक्शन आणि विथ तुमचा मॅप घेऊन, म्हणजे थोडक्यात काय तुमची कुठे प्रगती होते आणि कुठे तुम्ही डिक्लाइन होतात याचं संपूर्ण डिस्कशन घेऊन पुढे जाऊ. म्हणजे थोडक्यात पूर्ण वर्ष आपण MCQ आणि PYQ सॉल्व्ह करत असताना शिक्षकांशी बोलत असणार आहेत की सर माझा वीक एरिया आणि हा माझा स्ट्रॉंग एरिया आहे. याला म्हणतो आपण MCQ ड्रिल टेक्निक. 2024च्या कंबाईनच्या मेन्सच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला होता, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या पठारावर अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहे. त्यामध्ये त्यांचा उत्तरेकडून तर दक्षिणेपर्यंतचा क्रम लावायचा होता. या क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त पाठांतरच नाही तर एक अनालिसिस अप्रोच ठेवायचा आहे. प्रबोधन मध्ये तुमचं अनालिसिस अप्रोच बिल्ड केला जाईल. त्यामध्ये ह्या PYQ बेसिस तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर केल्या जातील. टॉपिक वाईज जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला PYQ हे इझी वाटतील आणि त्याच्या बेसिसवर तुमचे MCQ मॉक ड्रिल सुद्धा होईल. तर नुकत्याच 2024च्या कंबाईनच्या मेन्स मध्ये काय प्रश्न आला होता की जेंडर बजेटिंगला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये किती अलोकेशन केलं होतं, परंतु हा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवता आला नाही. कारण आपण नेहमी काय पाठ करतो जेंडर बजेटिंग मध्ये की कमिटी कोणती होती, कोणता इयर होता, कोणतं राज्य पहिलं होतं, परंतु आपण त्याचा डायनॅमिक पार्ट कव्हरच नाही करत. प्रबोधन बॅच मध्ये आपण MCQ ड्रिल घेणार आहोत, ज्यामध्ये मेन्स प्लस प्रिलिम्स ओरिएंटेड आपण क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जेणेकरून आपला टॉपिक 360 डिग्री होलिस्टिकली कव्हर होणार आहे. आणि या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक विषयाचं जेवढे तुम्ही MCQ आणि PYQ सॉल्व्ह करणार, इन्क्लुडिंग टेस्ट पेपर, प्रिलिमचे वेगळे आणि मेनचे वेगळे, तर या सगळ्यांचं जेही अनालिसिस असेल त्याचं प्रत्येकाचं आपण एक रिपोर्ट बनवणार आहोत. तो बनणार आहे आपल्या एक्सेलमध्ये आणि एक्सेल रिपोर्ट तुम्हाला पर वीक तो तुम्हाला शेअर केला जाईल. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना कॉल करून त्यावरती डिस्कस केला जाईल तुमच्या स्ट्रेंथ काय, विकनेस. आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांचा प्रत्येक वीकला प्रत्येक शिक्षक प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मेंटोरिंग करणार आहे. हे असं का करतोय आपण, कारण तुम्हाला जर पहिल्या अटेम्प्टमध्ये क्रॅक करायची एक्झाम, त्या वेने हा जो रिपोर्ट असेल हा तुमच्याशी पूर्णतः शेअर होईल. आणि या शेअर करताना तुम्हाला सांगितलं जाईल की तुमच्या विकनेस काय आहे, तुमच्या स्ट्रेंथ काय आहे आणि अकॉर्डिंगली आपण तो विषय पुन्हा घेऊ. म्हणजे थोडक्यात काही लोकांना जर एखादा मॅथचा एखादा चॅप्टर नाही समजला, त्या विद्यार्थ्यांना सेपरेट पुन्हा तो चॅप्टर शिकवला जाईल. म्हणजे थोडक्यात इथं फक्त बॅच कम्प्लिशन नाही आहे, तो टॉपिक पूर्ण तुमच्या डोक्यात, अगदी जोपर्यंत तुम्ही तो डोक्यात पूर्ण मगअप करत नाही तोपर्यंत पुढे जायचंच नाहीये. थोडक्यात ही बॅच कंप्लीट करून लगेच दुसरी बॅच टाकणे हा आमचा उद्देश नाही. पूर्णतः तुम्हाला रेडी करणे मेनसाठी आणि डायरेक्टली तुम्हाला रिझल्ट मध्ये आणणे. या प्रबोधन बॅचच्या माध्यमातून सर्वप्रथम मी तुम्हाला मुख्य परीक्षेचे 15 प्रश्न इक्वल टू 30 मार्क, कारण एक प्रश्न मुख्य परीक्षेचा 2 मार्काला आहे, त्याचसोबत कायद्याचे जे 3 प्रश्न आहेत ते 6 मार्क, एवढं तुम्हाला सुरुवातीला कव्हर करून घेतलं जाईल. आणि त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचे 15 प्रश्न, त्या 15 पैकी 3 प्रश्न हे पंचायत राजचे असतात. बघा मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं, पंचायत राज करायला घेतलं तर तुमचा महिना 1.5 महिना जातो. मात्र तुम्हाला इथे 10 लेक्चर मध्येच 3 प्रश्न कसे बरोबर आणायचे हे मी तुम्हाला नेमकेपणाने शिकवणार आहे. मराठी व्याकरणाचं जे टीचिंग असणार आहे ते PYQ बेस असणार आहे. PYQ डोळ्यासमोर ठेवूनच आपण या विषयाचं अध्यापन करणार आहोत, जेणेकरून PYQ तो टॉपिक आणि त्याच्यानंतर MCQ ड्रिल. कारण का की 1 तासामध्ये हा तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा असतो आणि यामध्ये इंग्रजी हा विषय सुद्धा आहे. आणि इथे 30 मिनिटं मराठीला मिळतात, पण 30 मिनिटात पेपर न सोडवता आपल्याला तो 20 मिनिटांमध्ये तो कव्हर करायचा आहे. आणि तो कसा करायचा हे आपण बॅच मध्ये करणार आहोत. त्याबरोबर दुसरा जो घटक आहे आपला शब्दसंग्रहाचा. शब्दसंग्रह कुठेही शिकवला जात नाही, पण आपल्या बॅचमध्ये नित्यनेमाने आपण टेक्निकनुसार शब्दसंग्रह हा विषय शिकवणार आहे. आणि त्याबरोबर शब्दसंग्रह या विषयावर सुद्धा टॉपिक वाईज आपल्या टेस्ट होतील आणि त्या टेस्ट मधून प्रश्न कसा सोडवायचा हे सुद्धा आपण त्यामध्ये शिकणार आहोत. त्याबरोबर उतारे हा कुठल्याही बॅच मध्ये होत नाही, पण आपण दर आठवड्याला 5 उतारे आपण या वर्गामध्ये करून घेणार आहोत. उतारे कसे सोडवायचे याच्या सुद्धा काही ट्रिक्स याच्यामध्ये आपण कमीत कमी वेळामध्ये शिकवणार आहोत. या कंबाईनच्या परीक्षेसाठी इतिहास शिकत असताना आपण काय करतो की फक्त ते प्रिलिम्सच्या अँगलने अभ्यासतो. एक एक्झाम्पल, फैजपूरचं काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं 1936ला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचे अध्यक्ष कोण राहिलेले होते ते पण सगळ्यांना माहिती आहे. परंतु प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय होतो, मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मुख्य परीक्षेला आता एवढ्या पुरत्या गोष्टी मर्यादित राहिलेल्या नाहीत, एवढ्या पुरते प्रश्न देखील मर्यादित राहिलेले नाहीत. आता प्रश्न आयोगाने विचारायला सुरुवात केलेली की त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कोण होते. त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत त्या प्रिलिम्सच्या अँगलने अभ्यासलेल्या आहेत, त्याच्यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी एक उदाहरण, क्रांतिकारी आपल्याकडे जे काही चळवळी झालेल्या होत्या त्या सगळ्यांना माहित असतात. ठीक आहे, HRA आपण करतो, HSRA करतो. महाराष्ट्रातल्या जर बघितलं तर अभिनव भारत संघटना असेल, मित्रमेळा असेल, इथपर्यंत आणि वासुदेव बळवंत फडके इथपर्यंत येऊन आपण थांबतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आझाद दल इथपर्यंत जाऊन आयोगाने प्रश्न विचारलेला आहे.
याच्यातून सांगण्याचा एक महत्वाचा मुद्दा काय आहे की आयोगाने मेन्सला इतिहासामध्ये डेप्थ वाढवलेली आहे. तेवढ्या डिटेलमध्ये आयोग सध्या जायला लागलेला आहे, परंतु तो इतिहास शिकवला जात असताना तेवढी डेप्थ लक्षात घेतली जात नाही, विचारात घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटतं की मी इतिहास अभ्यासलेला आहे, प्रत्यक्षात मात्र मार्क त्याच्यामध्ये येत नाहीत, कारण तो फक्त आणि फक्त प्रिलिम्सच्याच अँगलने अभ्यासलेला असतो. बुद्धिमत्तेबद्दल जर बोलायचं झालं, फक्त एक लाईन मध्ये सिलेबस आहे, ना चॅप्टरचे नाव आहेत ना काही नाही आहे. म्हणजे काय, लिमिटेशन्स नाही आहेत. बरोबर आहे, म्हणजे कुठला प्रश्न येणार आहे, कुठल्या टॉपिक मधून येणार आहे हे सांगता येत नाही. आणि आतापर्यंत PYQ जेव्हा आपण हँडल करतो तेव्हा हेच दिसतं. आता या सब्जेक्टचं ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला यानंतर कुठल्याही एक्झामसाठी, ग्रुप बी च्या खालच्या कुठल्याही एक्झामसाठी दुसरा क्लास लावण्याची गरज नाहीये. तसं प्रोसिजर कसे असेल, त्या टॉपिकची कॉन्सेप्ट क्लिअरन्स दिली जाईल, त्यानंतर त्याच्यावरचे MCQs कंडिशन वाईज MCQs सॉल्व्ह करून घेतले जातील, आणि त्यानंतर परीक्षेला आतापर्यंत आलेले PYQ याच्यावर पण पूर्णपणे सॉल्व्हिंग तुमचं इथं करून घेतलं जाईल. मेन्ससाठी मॅथ्सचा माइंडसेट तयार करण्याचं काम आपण प्रबोधनमध्ये करणार आहोत. यासाठी आवश्यक असणारी स्पीड आणि ॲक्युरसी ती डेव्हलप करण्यासाठी ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे -2 -3 किती, +5 की -5, यापासून ते पॉईंटमध्ये संख्या असतील तर त्यांचा गुणाकार भागाकार कसा करायचा, काटछाट कशी करायची, समीकरणं कशी तयार करायची, ते स्टॅटिस्टिक्समध्ये मीन मोड मेडियन असतील, ग्राफचे क्वेश्चन असतील तर त्यांना कसं डील करायचं, त्यासोबतच परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी यासारखा ॲडव्हान्स मॅथ्सचे क्वेश्चन्स हे कमी वेळेत कसं सॉल्व्ह करायचं, हे संपूर्ण आपण या प्रबोधन बॅचमध्ये शिकणार आहोत. एकाही विद्यार्थ्याला छोटीशी शंका जरी असेल तरी ती अत्यंत लहानात लहान डाऊट हा क्लिअर करून घेतला जाईल, आणि सर्व विद्यार्थ्याचा कुठलाही डाऊट नसेल तेव्हाच आपला तो टॉपिक कंप्लीट झाला असं आपण डिक्लेअर करून पुढल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, मुलांना सायन्समध्ये मार्क्स येत नाहीत. आता मार्क्स का येत नाहीत, तर तुमचं बेसिक क्लिअर नसतं. बेसिक व्यवस्थित पद्धतीने जर क्लिअर असेल तर तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळतात. मग बेसिकवर काम करणं खूप गरजेचं आहे. बेसिक करताना तुमचा डाटा जो आहे तो डाटा पाठ पाहिजे. मागच्या एक्झाममध्ये तुम्हाला स्पायरोगाराचा क्वेश्चन विचारलेला आहे. मग जो काही स्पायरोगाराचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघितलं की बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण विद्यार्थ्यांनी, बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी चुकवला. का चुकवला, तर बेसिक क्लिअर नाहीये आणि त्याच्यामुळे रिव्हिजन मिळाली नाही. त्याला वारंवार रिव्हिजन करायला पाहिजे होती, ती मिळाली नाही. त्याच्यामुळे काय, तुमचा तो क्वेश्चन चुकलेला आहे. मग तुम्हाला प्रबोधनमध्ये ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रबोधनमध्ये काय नसेल तर नंबर 1, टीचिंग करत असताना कुठलाही शिक्षक तुमचा टाइम पास करणार नाहीये. म्हणजे 2 तासाच्या लेक्चरमध्ये तो 1.5 तास काही म्हणजे अवांतर बोलणार नाही. 2, यामध्ये कुठले एंटरटेनमेंट टीचिंग नसेल की काहीतरी जोक सुरू आहेत आणि कुठल्या प्रकारचं इरिलेव्हंट टॉक आहे ते होणार नाहीये. 3रं म्हणजे या प्रोसेसमध्ये तुमचे जेही रिपोर्ट बनतील, म्हणजे जेही तुमचे आम्ही ऍक्च्युली एक्सेल रिपोर्ट दर वीकला बनवणार आहे आमची टीम, ती टीम तुमचे रिपोर्ट तुमच्याशी शेअर करू. तुमच्या आई वडिलांशी किंवा तुमच्या कुठले पॅरेंट्स किंवा तुमच्या नातेवाईकांशी ते शेअर केले जाणार नाही, कारण तुम्ही ऑलरेडी मॅच्युअर लोक आहात. तुमचे प्रॉब्लेम आपण तुमच्याशी शेअर करू आणि त्याच्यावर सोल्युशन देऊ. खरं तर तुम्ही इतके मॅच्युअर्ड आहात की तुम्ही गव्हर्नमेंट सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही जर मतदान करू शकतात, तर तुमचा प्रॉब्लेम वडिलांशी किंवा आईशी शेअर करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याशी ते ऍक्च्युली एक्सेल शीट शेअर करणार आहोत आणि दर वीकला तुम्हाला प्रोग्रेस देणार आहोत. आपली टीम पूर्ण शाश्वत टीम, पूर्ण शिक्षक वृंद, आणि आपला हा प्रोग्राम हा ऑर्गनाइज्ड आहे. ऑर्गनाइज्ड आय एम एम्फसाइजिंग, म्हणजे यामध्ये एक प्रोसेस आहे. एक शिक्षक एक विषय कम्प्लिशन. म्हणजे थोडक्यात असं कुठलीही गोष्ट होणार नाही की तुम्ही ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेऊन टाका किंवा ह्या बॅचमध्ये तुम्हाला शिफ्ट करून टाकू किंवा ती बॅच आम्ही तुम्हाला देऊन टाकू. अजिबात नाही. प्रबोधन जी बॅच आहे तीच बॅच सुरू राहील, पूर्ण कंप्लीट 1 वर्ष होईल आणि प्रत्येक शिक्षक 100% देण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही पहिल्याच प्रयत्नात कसे रिझल्टमध्ये येत आहेत. आपला प्रबोधन बॅचचा सर्वात मोठा USP म्हणजे एक, तुम्ही इंग्लिश असेल, मराठी असेल, GAचा कुठलाही सब्जेक्ट असेल, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, संपूर्ण बॅचमध्ये कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इतर महाराष्ट्रात प्रबोधन बॅच केल्यानंतर कोणाचीही वैयक्तिक बॅच करायची गरज पडणार नाही. ही आमची 100% तुम्हाला कमिटमेंट असणार आहे. प्रबोधनमध्ये प्रत्येक गोष्ट शिस्तीने होणार आहे. त्या गोष्टीला आम्हाला सुद्धा शिस्त असलेली लोक हवी आहे. त्यामुळे बॅचला किती लोक हवी आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपाची बॅच असणार आहे. खूप मर्यादित लोक हवी आहेत. आम्हाला ह्यूज नंबरमध्ये लोक नको आहे. जी लोक डिसिप्लिन आहे, जी लोक रूल पाळतील, जे लोक आम्ही शिकवलेलं जसंच तसं ऍक्च्युली फॉलो करतील, एवढी फक्त मर्यादित लोक आम्हाला हवी आहे. आम्हाला ह्यूज नंबरमध्ये लोक नको आहे. या प्रबोधन बॅचचा 365 डेजचा प्लॅन एक्झॅक्टली कसा असणार आहे, तर सुरुवातीला तुम्हाला तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी बेसिक्स पासून शिकवलं जाईल. हे शिकवणं, हे टीचिंग जे असणार आहे ते PYQ बेस्ड असणार आहे. टीचिंग झाल्यानंतर तुमच्याकडून MCQ सॉल्विंग करून घेतलं जाणार आहे.
त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर टेस्ट सिरीज असणार आहे तुमच्यासाठी, सब्जेक्ट वाईज असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल, आणि नंतर रिव्हिजनची सायकल तुमची सुरू होणार आहे. या पद्धतीने वर्षभराची ही बॅच रन होणार आहे. आता याच्यामध्ये वर्षभराचे पूर्ण सगळेच्या सगळे लेक्चर्स ऑर्गनाइज असणार आहेत, म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचं लेक्चर होणार आहे हे ऑलरेडी डिसाइडेड असणार आहे. त्यामुळे तो पूर्ण प्लॅन प्रॉपरली डिझाईन केलेला आहे आणि त्याच पद्धतीने तो इम्प्लिमेंट होणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की एकदा तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि टीचिंग सुरू, बाकी गोष्टी सुरू, एवढ्या पुरत्या लिमिटेड गोष्टी राहणार नाहीत, तर याच्यामध्ये डेडिकेटेड मेंटॉरशिप असणार आहे. ऑफलाईन विद्यार्थ्याला लेक्चर संपल्यानंतर जे कोणते डाऊट्स असतील ते विचारण्यासाठी तर प्रत्येक फॅकल्टी उपलब्ध असणार आहे. 1-to-1 मेंटॉरशिप होणार आहे. ऑनलाईन बॅचच्या स्टुडंटसाठी रेग्युलर तुम्हाला आमच्या बाजूने कॉल येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट्स आम्ही क्लिअर करणार आहोत. तर प्रबोधन इंटिग्रेटेड बॅच ही सुरू होते 1 फेब्रुवारी 2026ला आणि पहिल्यांदा स्टार्ट होणार आपला जीएचा सब्जेक्ट मेनचा, प्लस त्याला असणार आहे एक मॅथमॅटिक्स. हे करत असताना टेस्ट सिरीज, MCQs आणि PYQs ह्या तिन्ही गोष्टींची सांगड आपण घालणार आहोत प्रत्येक सेक्शन वाईज. म्हणजे ही गोष्ट इतकी ऑर्गनाइज असेल की असं ओबडधोबड ही गोष्ट होणार नाही आहे की दर रविवारी टेस्ट, त्याला काही सेन्स नाही. जोपर्यंत टॉपिक कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्याचे PYQ आणि MCQ येणार नाहीत. टॉपिक कम्प्लीट, PYQ, MCQ आणि टेस्ट सिरीज ह्या गोष्टी इतक्या आम्ही करून घेऊ की तुम्हाला प्रत्यक्षात PYQ पार्ट होतील, MCQ पार्ट होतील आणि तो जो क्वेश्चन पेपरचा आयोगाचा पॅटर्न आहे तो डोक्यात पूर्णतः कसा फिट होईल याच्यावरती आमचा पूर्ण भर असणार आहे. या संदर्भात काउन्सिलिंग सुरू आहे. सध्या आम्ही बरेचसे लोक कॉल करतात, त्यांना आम्ही उत्तर देतोय. या काउन्सिलिंग मार्फत आम्ही सिलेक्शन करतोय. तर तुम्हाला प्रबोधन जॉईन करायचं असेल तर तुम्ही ऑफिसच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमचं काउन्सिलिंग करू, कॉल करू, त्या थ्रू आम्ही तुमचं सिलेक्शन करू आणि त्यानंतर पुढे ऍडमिशन प्रोसेस असेल आणि 1 तारखेपासून म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 पासून आपले लेक्चर स्टार्ट होतील.